Hello students, next concept that we are going to study is the relaxation time. लक्षात घ्या. आता कंडक्टर्स मध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते कंटिन्युअसली मोशन मध्ये असतात आणि ते मोशन मध्ये असताना कंटिन्युअसली त्यांच्या पाथ मध्ये असणाऱ्या ऍटम बरोबर काय होत असतं, कोलिजन होत असतं. बरोबर, कंटिन्युअसली कोलिजन होत असतं आणि दोन कोलिजनच्या दरम्यान तो किती ऍव्हरेज टाइम ट्रॅव्हल करतो, दॅट इज कॉल्ड ॲज रिलॅक्सेशन टाइम. ओके, सो रिलॅक्सेशन टाइमची डेफिनेशन काय येणार बघा. रिलॅक्सेशन टाइम is average time between two successive collisions. Average time between two successive collisions, that is called as a relaxation time. म्हणजे इलेक्ट्रॉनची मोशन कशी असते बघा. सुरुवातीला फॉर एक्झाम्पल तो पोझिशन 1 ला आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्ड मुळे तो ऍक्सेलरेट होणार, व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे. ओके, किंवा जस्ट हॉरिझॉन्टल मोशन दाखवूया. पोझिशन 1 ला असेल तो ऍक्सेलरेट होणार, म्हणजे याची इनिशियल व्हेलॉसिटी किती, 0. व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे, व्हेलॉसिटी मॅक्सिमम होणार. मॅक्सिमम व्हेलॉसिटी होईपर्यंत मध्येच काय असतं, त्याच्या पाथ मध्ये एक ऍटम आलेला असतो. ऍटम बरोबर कोलिजन होतं, पुन्हा तो रेस्टला येतो. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं 2 पोझिशनला जाऊन तो थांबणार आहे. ओके, सो T1 इज द टाइम फॉर द फर्स्ट कोलिजन असेल. त्याच्यानंतर परत इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होणार आहे, 0 पासून व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे आणि परत काय होणार आहे, त्याच्या पाथ मध्ये असणाऱ्या ऍटम वर जाऊन कोलाइड होणार. थर्ड टाइम तो रेस्टला येणार आहे. आणि इथं टाइम बिटवीन दिस कोलिजन इज सपोज T2 असेल. त्याच्यानंतर परत ऍक्सेलरेट होणार आहे आणि परत व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे, परत त्याच्या पाथ मध्ये असणाऱ्या ऍटम वर जाऊन कोलाइड होणार आहे. आणि नेक्स्ट कोलिजनला टाइम सपोज T3 लागलेला असेल. तर रिलॅक्सेशन टाइम आपण कसं काढणार आहे, रिलॅक्सेशन टाइम इज इक्वल टू T1 प्लस T2 प्लस T3 अप टू काय होणार आहे, Tn होणार आहे, डिवायडेड बाय काय होणार आहे, टोटल नंबर ऑफ कोलिजन, दॅट इज n. ओके, टोटल नंबर ऑफ कोलिजन्स दॅट इज n. म्हणजे दोन सक्सेसिव्ह कोलिजनच्या मधला टाइम आपल्याला काढावा लागतील. समजा पहिल्या कोलिजनला टाइम T1 लागत असेल, नेक्स्ट कोलिजनला टाइम T2 लागत असेल, थर्ड कोलिजनला टाइम T3 लागत असेल, अशा प्रकारे n कोलिजनचा टाइम T1 T2 T3 अप टू Tn असेल. तर रिलॅक्सेशन टाइम म्हणजे काय असतं, इट इज ऍव्हरेज टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स अँड दॅट इज T1 प्लस T2 प्लस T3 अप टू Tn डिवायडेड बाय n येणार आहे. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रिलॅक्सेशन टाइम. आता हा रिलॅक्सेशन टाइम जो आहे, इट इज अ टाइम, त्याच्यामुळे याचं SI युनिट काय येणार आहे, सेकंड असणार आहे. ओके, SI युनिट विल बी सेकंड. ठीक आहे, आणि याचं डायमेन्शन असणार आहे दॅट इज T1. आणि रिलॅक्सेशन टाइम जो आहे तो जवळपास एक कॉन्स्टंटच असतो आणि याची व्हॅल्यू साधारणपणे किती असते, 10⁻⁻14 सेकंडच्या आसपास असते. ओके, म्हणजे बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इलेक्ट्रॉन किती टाइम ट्रॅव्हल करतो साधारणपणे, दॅट इज 10⁻⁻14 सेकंड एवढा टाइम काय करतो साधारणपणे तो ट्रॅव्हल करतो. हा थोडासा कमी जास्त या व्हॅल्यू मध्ये थोडासा कमी जास्त होऊ शकतो. आता हा रिलॅक्सेशन टाइम कशावर डिपेंड असतो, तर हा रिलॅक्सेशन टाइम बेसिकली टेम्परेचर आणि प्रेशर वर या दोन गोष्टीवर डिपेंड असतो. ओके, रिलॅक्सेशन टाइम डिपेंड्स ऑन टेम्परेचर and pressure. Relaxation time depends on temperature and the pressure. So this is the concept of, म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर जर वाढवलं तर रिलॅक्सेशन टाइम काय होणार आहे, रिलॅक्सेशन टाइम थोडासा कमी होतो, कारण फास्ट कोलिजन व्हायला लागतं. ओके, सो रिलॅक्सेशन टाइम जो आहे तो टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. टेम्परेचर वाढलं की रिलॅक्सेशन टाइम थोडासा कमी होतोय, लक्षात घ्या. Okay, now the next concept that we are going to study is the current density. Current density, which is denoted by letter J. Current density. आता हे करंट डेन्सिटीची कन्सेप्ट कशी आहे बघा.
याची डेफिनेशन बघा. अमाउंट ऑफ चार्ज flowing per unit time amount of charge flowing per unit time per unit area of cross section. Okay, amount of charge flowing per unit time per unit area of cross section is called as current density. The current density, that is J. म्हणजे चार्ज फ्लोइंग पर युनिट टाइमला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट म्हणतो ना. चार्ज फ्लोइंग पर युनिट टाइम, दॅट इज द इलेक्ट्रिक करंट, अँड दॅट इलेक्ट्रिक करंट पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, दॅट इज कॉल्ड एज करंट डेन्सिटी. ओके, म्हणजे ही डेफिनेशन सिम्पली असे पण आपण देऊ शकतो. इलेक्ट्रिक करंट पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया per unit cross sectional area is called as current density. ओके, सो त्याच्यामुळे याचा फॉर्म्युला काय येणार बघा. J इज इक्वल टू दॅट इज करंट फ्लोइंग पर युनिट एरिया. ओके, सो दिस इज द बेसिक फॉर्म्युला फॉर द करंट डेन्सिटी. म्हणजे लक्षात घ्या, सपोज अशा प्रकारे एक कंडक्टर आहे. ओके, आणि या कंडक्टर मधून किती करंट फ्लो होतोय, I इतका करंट फ्लो होतोय, आणि या करंटला परपेंडिक्युलर डायरेक्शन असणारा एरिया सपोज किती आहे, E इतका एरिया आहे. इज द एरिया. आता हा एरिया कसा पाहिजे नेहमी लक्षात घ्या, परपेंडिक्युलर टू करंटच असला पाहिजे. करंटच्या फ्लोच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर एरियाच आपल्याला घ्यावा लागतो करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करत असताना. म्हणजे I एवढा करंट A एवढ्या परपेंडिक्युलर एरियामधून पास होत असेल तर करंट डेन्सिटी येणार आहे I बाय A. ओके, सो करंट डेन्सिटीचा सिंपल फॉर्म्युला आहे, दॅट इज I बाय A. आता हा एरिया जर परपेंडिक्युलर नसेल तर फॉर्म्युला काय येणार आहे. ओके, इफ area is not perpendicular, if area is not perpendicular to direction of current, then current density is बघा. सपोज करंट असा फ्लो व्हायला लागला या डायरेक्शन आणि एरिया सपोज असा आहे, तर काय म्हणजे एरिया इज नॉट परपेंडिक्युलर टू काय आहे, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट आहे. सो सपोज एरिया इज लाईक दिस. आता एरियाला काढलेली नॉर्मल आणि करंट यांच्यामध्ये जर अँगल थीटा असेल तर इथं करंट डेन्सिटी J इज इक्वल टू काय येणार बघा. करंट डेन्सिटी J इज इक्वल टू I डिवायडेड बाय A cos थीटा, हा फॉर्म्युला येणार आहे. देन करंट डेन्सिटी इज गिवन बाय फॉर्म्युला. म्हणजे जर एरिया काय असेल, परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट असेल तर I बाय A, आणि करंटची डायरेक्शन आणि एरिया वेक्टर हे म्हणजे एरिया, करंटची डायरेक्शन आणि एरिया हे एकमेकाला इन्क्लाइंड दिसत असतील तर करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला असणार आहे I बाय A cos थीटा. याच्यामध्ये थीटा म्हणजे काय हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. थीटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ द करंट, theta is angle between direction of current and normal to area. बघा, हे नॉर्मल हा वर्ड इम्पॉर्टंट, नॉर्मल टू एरिया. ओके, नॉर्मल टू एरिया म्हणजे याचं थोडंसं आणखी थोडंसं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. सपोज करंट असा आहे
आणि एरिया जो आहे तो असा आहे एरिया. मग एरियाला काढलेली नॉर्मल कशी असणार आहे, इकडं असणार आहे. म्हणजे इथं अँगल किती येणार आहे, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री येणार आहे. तर या केसमध्ये करंट डेन्सिटी किती येणार आहे, करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू करंट आय डिवायडेड बाय ए कॉस ऑफ 90 होणार आहे. ओके, कॉस 90 म्हणजे व्हॅल्यू किती असते, 0. सो आय बाय 0 होणार आहे, म्हणजे करंट डेन्सिटी येणार आहे इन्फिनिटी. लक्षात येते का, करंट डेन्सिटी येणार आहे इन्फिनिटी. ओके, आणि सपोज एरिया असा असेल, करंट असा असेल, तर बघा इथं एरियाला काढलेली नॉर्मल टू एरिया आणि करंट हे काय असणार आहेत, सेम डायरेक्शन. त्याच्यामुळे इथं थीटा किती येणार आहे, 0 येणार आहे. आणि या केसमध्ये मग काय येणार आहे, करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू आय बाय ए कॉस ऑफ 0 म्हणजे येणार आहे जस्ट आय बाय ए. ओके, आणि पुन्हा एकदा ती केस कुठली, तिरकी केस, म्हणजे करंट या डायरेक्शन आहे आणि एरियाला काढलेली नॉर्मल, एरियाला काढलेली परपेंडिक्युलर या डायरेक्शन आहे. हा अँगल थीटा आहे. तर इथं करंट डेन्सिटी पुन्हा एकदा काय येणार आहे, दॅट इज आय बाय ए कॉस ऑफ थीटा. ओके, तर बेसिक फॉर्म्युला करंट डेन्सिटीचा लक्षात ठेवा, दॅट इज आय बाय ए कॉस थीटा असा असतो, वेअर थीटा इज द अँगल बिटवीन. थीटा कुठला अँगल आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. थीटा इज द अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ द करंट अँड नॉर्मल ड्रॉन टू द एरिया. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे एरिया वेक्टरशी रिलेटेड. आता याच्यानंतर एरिया वेक्टर ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या. वेदर एरिया वेक्टर, सॉरी नॉट एरिया वेक्टर, करंट डेन्सिटी ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे, तर करंट डेन्सिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, बघा करंट डेन्सिटी that is J is a vector quantity. ओके, करंट डेन्सिटी ही काय आहे, एक वेक्टर क्वांटिटी आहे. आता वेक्टर क्वांटिटी म्हटलं की डायरेक्शन येणार आहे, मग करंट डेन्सिटीचे डायरेक्शन काय असणार आहे, तर डायरेक्शन ऑफ द एरिया वेक्टर इज द डायरेक्शन ऑफ द करंट डेन्सिटी. लक्षात घ्या, डायरेक्शन, करंट डेन्सिटीची डायरेक्शन काय असणार आहे, सेम ॲज डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर, सेम ॲज डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर. सेम ॲज डायरेक्शन ऑफ एरिया वेक्टर म्हणजेच काय, सेम ॲज डायरेक्शन दॅट इज नॉर्मल ड्रॉन टू द एरिया. ओके, डायरेक्शन काय असणार आहे, नॉर्मल ड्रॉन टू एरिया. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं पाठीमागच्या केसेस बघा, आता ही फर्स्ट केस आहे, सपोज फर्स्ट केस मध्ये करंट डेन्सिटी डायरेक्शन काय येणार आहे, अपवर्ड. म्हणजे एरियाला काढलेली जी नॉर्मल आहे ना, तीच करंट डेन्सिटीची डायरेक्शन धरायची. एरियाला काढलेली नॉर्मल म्हणजे एरिया वेक्टरची डायरेक्शन. ओके, म्हणजेच काय येणार आहे, करंट डेन्सिटीची डायरेक्शन. फर्स्ट केस मध्ये येणार आहे करंट डेन्सिटीची डायरेक्शन अपवर्ड येणार आहे. सेकंड केस मध्ये एरिया वेक्टर करंट डेन्सिटीची डायरेक्शन म्हणजे काय येणार आहे, नॉर्मलची डायरेक्शन, दॅट इज टुवर्ड्स राईट. आणि थर्ड केस मध्ये करंट डेन्सिटीची डायरेक्शन येणार आहे अशी इन्क्लाइंड अपवर्ड येणार आहे. लक्षात येते, म्हणजे करंट डेन्सिटीची डायरेक्शन ही कशावर डिपेंड असते, त्या एरियाला काढलेल्या नॉर्मल वर डिपेंड असते. एरियाला काढलेली जी नॉर्मल आहे ना, एरियाला काढलेली नॉर्मल, ओके, दॅट इज द डायरेक्शन ऑफ द करंट डेन्सिटी. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. आता करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहायचा झाला तर वेक्टर फॉर्म मध्ये कसा लिहिणार आहे, ओके, इन वेक्टर फॉर्म. जे बार इज इक्वल टू आय बाय ए इंटू एन कॅप येणार आहे. फिर एन कॅप म्हणजे काय, नॉर्मल टू एरिया, नॉर्मल टू एरिया. ओके, एन कॅप म्हणजे डायरेक्शन असतं माहिती आहे ना, आणि कुठली डायरेक्शन, नॉर्मल टू एरिया. ठीक आहे, आय बाय ए कॉस थीटा लिहूया, आय बाय ए कॉस थीटा इंटू एन कॅप. सो दिस इज द
area vector, this is the current density in the vector form. आता याचा SI युनिट काय येते बघा, SI युनिट ऑफ दी करंट डेन्सिटी. ओके, काय येणार SI युनिट फॉर्म्युल्यावरून, न्यूमरेटरला आहे करंट, तो एम्पियर मध्ये असणार आहे आणि एरिया मीटर स्क्वेअर मध्ये असणार आहे. सो SI युनिट येणार आहे एम्पियर पर मीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन ओके, याचं डायमेन्शन काय येणार बघा, करंटचं असतं A1, फॉर्म्युल्यामध्ये ऍज इट इज डायमेन्शन ठेवतो, करंटचं असतं A1 आणि एरियाचं असतं L2 डिनॉमिनेटरला, म्हणजे फायनल डायमेन्शन येणार आहे M0 L-2 T0 A1. Okay, M0 L-2 T0 A1. So this is the dimension of the current density. करंट डेन्सिटीचे फॉर्म्युले बघा पुन्हा एकदा. करंट डेन्सिटी J इज इक्वल टू I बाय A cos थीटा. आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. करंट डेन्सिटी J इज इक्वल टू I डिवायडेड बाय A cos थीटा असा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला म्हणजे याच्यावरून करंट असा लिहू शकतो, I इज इक्वल टू करंट डेन्सिटी इंटू नॉर्मल एरिया, I इज इक्वल टू J इंटू A. आणि हे वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर असं लिहिणार I इज इक्वल टू J बार डॉट A बार. ओके, म्हणजे करंट डेन्सिटी आणि एरिया वेक्टर या दोघांचं डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रिक करंट असणार आहे, असं पण लिहू शकतो. ओके, कारण करंट डेन्सिटी हा वेक्टर आहे, एरिया हा देखील एक वेक्टर क्वांटिटी आहे. करंट डेन्सिटी वेक्टर, एरिया इज ऑल्सो वेक्टर, आणि या दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट घेतलं की आपल्याला काय मिळतो, करंट मिळतो. तर हे देखील एक सेंटेन्स लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक करंट इज डॉट प्रोडक्ट ऑफ current density, dot product of current density and area vector. Okay, current is the dot product of current density and area vector. ठीक आहे. आता करंट डेन्सिटीचा आणखी एक फॉर्म्युला बघूया. करंट डेन्सिटी म्हणजे I बाय A आहे, बरोबर. A म्हणजे परपेंडिक्युलर एरिया आहे असं आपण समजू येतं. आणि करंटचा बेसिक फॉर्म्युला आपण एक बघितलाय माहिती आहे ना, दॅट इज NEAVD. हा एक फॉर्म्युला बघितलाय बघा, डिवायडेड बाय A. त्याच्यामुळे इथं A आणि A कॅन्सल होईल आणि करंट डेन्सिटीचा हा दुसरा देखील एक फॉर्म्युला मिळेल आपल्याला. करंट डेन्सिटीचा सेकंड फॉर्म्युला काय मिळणार आहे, J इज इक्वल टू NEVD, बरोबर ना. NEAVD ऐवजी A कॅन्सल होणार आहे आणि NEVD तयार होणार आहे. आणि पुन्हा VD देखील आपण रिप्लेस करू शकतो आणि करंट डेन्सिटीचा आपल्याला तिसरा फॉर्म्युला मिळणार आहे. आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आठवते का? आठवत नसेल तर ऍक्सेलरेशन इंटू रिलॅक्सेशन टाइम असं लक्षात ठेवायचं. आठवत नसेल तर ऍक्सेलरेशन इंटू टाइम म्हणजे व्हेलॉसिटी ना, ऍक्सेलरेशन इंटू रिलॅक्सेशन टाइम. ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स डिवायडेड बाय मास. हा फॉर्म्युला आठवत नसेल तर हीच मेथड आहे आठवायची. फोर्स म्हणजे E इंटू E डिवायडेड बाय M. सो E टाऊ बाय M हा काय आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला आहे. तो प्लेस करूया, बरोबर ना. E टाऊ बाय M इथं जर प्लेस केलं तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला काय मिळणार आहे, J इज इक्वल टू NE इंटू E टाऊ डिवायडेड बाय M. And therefore current density is given by this formula NE square E into tau divided by M. Okay, J is equal to NE square E into tau divided by M. बरोबर. मग हा फॉर्म्युला थोडासा असा पण लिहितो मी, NE square tau divided by M into E. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक फील्ड काय केलं, सेपरेट ठेवलं. कारण इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होणार आहे, तर करंट आणि करंट डेन्सिटी प्रोड्यूस होणार आहे. आणि हा एक कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. दिस इज वन कॉन्स्टंट. NE स्क्वेअर टाऊ बाय M इट इज अ कॉन्स्टंट, लक्षात घ्या. हा एक कॉन्स्टंट आहे आणि हा कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे, तर इट इज द NE स्क्वेअर टाऊ बाय M हा कॉन्स्टंट म्हणजे आहे कंडक्टिव्हिटी.
हा एक कॉन्स्टंट असतो, तो मटेरियलवर डिपेंड असतो. Ne स्क्वेअर टाऊ बाय एम इज अ कॉन्स्टंट and it is a conductivity. ओके, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ते आपण पुढं बघणार आहे. ओके, जे इज इक्वल टू सिग्मा इंटू ई असं पण आपण लिहू शकतो. ओके, त्याच्यामुळे वेक्टर फॉर्म मध्ये जे बार इज इक्वल टू सिग्मा इंटू ई बार, कारण इलेक्ट्रिक फील्ड ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, करंट डेन्सिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि कंडक्टिव्हिटी ही एक स्केलर क्वांटिटी आहे. सो करंट डेन्सिटी इज इक्वल टू सिग्मा इंटू ए असा देखील फॉर्म्युला, आणि यालाच म्हटलं जातं ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. याला काय म्हटलं जातं? ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म असं म्हटलं जातं स्टुडंट्स. ओके, जे बार इज इक्वल टू सिग्मा इंटू ई बार ला ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म असं म्हटलं जातं. ओके, पुन्हा एकदा बघा करंट डेन्सिटीचे सगळे फॉर्म्युले. करंट डेन्सिटी म्हणजे असतं करंट पर युनिट एरिया, आणि एरिया जर तिरका असेल तर करंट डिवायडेड बाय ए कॉस थीटा, ए कॉस थीटा. त्याचबरोबर इथं आय रिप्लेस केलं आपण, आय रिप्लेस केलं तर काय येणार आहे? एन ई ए फी डी डिवायडेड बाय ए, त्याच्यामुळे एन ई फी डी हा फॉर्म्युला येतो. आणि परत फी ला आपण रिप्लेस केला तर एन ई स्क्वेअर टाऊ बाय एम इंटू काय येतं? इलेक्ट्रिक फील्ड येतं. आणि त्याच्यावरून जे इज इक्वल टू सिग्मा इंटू ई, हे करंट डेन्सिटीचे सगळे फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, वेक्टर फॉर्म मध्ये करंट डेन्सिटीचे फॉर्म्युले कसे येणार बघा? जे बार इज इक्वल टू आय बाय ए एन कॅप, हा पहिला फॉर्म्युला आहे करंट डेन्सिटीचा वेक्टर फॉर्म मध्ये. दुसरा फॉर्म्युला काय आहे? जे बार इज इक्वल टू सिग्मा इंटू ई बार येणार आहे. आणि याच्यावरून करंटचा फॉर्म्युला काय येतो? दॅट इज करंट आय इज इक्वल टू जे बार डॉट ए बार, म्हणजे करंट डेन्सिटी आणि एरिया वेक्टर या दोघांचं डॉट प्रोडक्ट घेतलं की आपल्याला काय मिळतो? इलेक्ट्रिक करंट मिळतो. ओके, या टॉपिक मधले सुरुवातीपासून झालेले सगळे फॉर्म्युले पुन्हा एकदा आपण बघूया. ओके, कुठले कुठले फॉर्म्युले झालेत बघा. फर्स्ट फॉर्म्युला करंटचा बेसिक फॉर्म्युला, आय इज इक्वल टू क्यू बाय टी, किंवा क्यू म्हणजे काय असतं? एन इंटू ई डिवायडेड बाय टी, किंवा तिसरा फॉर्म्युला होता दॅट इज एन ई ए फी डी. ओके, हे करंटशी रिलेटेड आपण सुरुवातीला फॉर्म्युले बघितलेले आहेत, बरोबर. त्याचबरोबर करंटशी रिलेटेड आणखी करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज बघितलेलं होतं, चार्ज डिवायडेड बाय टाइम पिरियड, किंवा चार्ज इंटू फ्रिक्वेन्सी. ओके, हे करंटशी रिलेटेड आपण फॉर्म्युले बघितलेले होते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? दॅट इज चार्जचे फॉर्म्युले, किंवा करंटचा आणखी डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात फॉर्म्युला काय बघितला? डीक्यू बाय डीटी, बरोबर आहे ना. बघा, करंटचे एवढे फॉर्म्युले बघितले, आय इज इक्वल टू क्यू बाय टी, एन ई बाय टी, एन ई ए फी डी, किंवा डीक्यू बाय डीटी. आणि ही पर्टिक्युलर केस आहे रिव्हॉल्विंग चार्ज साठी, चार्ज डिवायडेड बाय टाइम पिरियड किंवा चार्ज इंटू फ्रिक्वेन्सी. ओके, त्याच्यानंतर आपण चार्ज कॅल्क्युलेशनचे फॉर्म्युले बघितले, क्यू इज इक्वल टू आय इंटू टी, किंवा क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय इंटू डी टी. ओके, चार्ज कॅल्क्युलेशनचे फॉर्म्युले. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं दॅट इज ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले काय होते? ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा पहिला फॉर्म्युला होता दॅट इज व्ही डी इज इक्वल टू आय डिवायडेड बाय एन ई ए, म्हणजे बेसिक या फॉर्म्युल्यावरून आलेला तो फॉर्म्युला. आय डिवायडेड बाय एन ई हा ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला आहे. किंवा दुसरा आहे दॅट इज ऍक्सेलरेशन इंटू रिलॅक्सेशन टाइम, आणि ऍक्सेलरेशन म्हणजे ई इंटू ई डिवायडेड बाय एम ना. सो ई टाऊ बाय एम हा दुसरा फॉर्म्युला. आणि त्याचबरोबर ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा मोबिलिटीवरून एक फॉर्म्युला आलेला होता. मोबिलिटीवरून फॉर्म्युला काय आलेला होता? दॅट इज म्यू इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड, कारण मोबिलिटी म्यू म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड असतं. म्हणजे हे ड्रिफ्ट स्पीडचे फॉर्म्युले आपण सगळे बघितलेले. ओके, याच्यानंतर आपण मोबिलिटीचा फॉर्म्युला बघितलेला होता, बरोबर. मोबिलिटीचा फॉर्म्युला असतो ड्रिफ्ट स्पीड पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड, आणि ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? इट इज ई टाऊ बाय एम ला
परत ई ने डिवाइड केलं तर काय येणार आहे, ई इंटू टाऊ डिवायडेड बाय एम राहणार आहे. ओके, ई इंटू टाऊ डिवायडेड बाय एम, बरोबर आहे ना. सो करंटचे सगळे फॉर्म्युले, चार्जचे फॉर्म्युले, ड्रिफ्ट वेलॉसिटीचे फॉर्म्युले, मोबिलिटीचे फॉर्म्युले, आणि त्याच्यानंतर आपण आता फायनली बघितलं दॅट इज करंट डेन्सिटीचे फॉर्म्युले. बेसिक फॉर्म्युले आय डिवायडेड बाय ए कॉस थिटा, ओके, किंवा आय डिवायडेड बाय ए, त्याचबरोबर एन ई फी डी. ओके, ड्रिफ्ट वेलॉसिटी रिप्लेस केली तर काय होणार आहे, एन ई स्क्वेअर टाऊ बाय एम इंटू ई, किंवा सिग्मा इंटू ई. ओके, तर एवढे फॉर्म्युले आतापर्यंत आपण बघितलेले आहेत आणि एवढे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. ओके, थोडेसे हे फॉर्म्युले रिपीट करा आणि थोडासा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, पाठ करा हे फॉर्म्युले. आता करंट डेन्सिटीचा एक क्वेश्चन बघूया. एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन इज लाईक दिस. सपोज हा एक कंडक्टर आहे. This is one conductor which is having this area A. हे एवढा एरिया आहे आणि याच्यामधून I एवढा करंट पास होतोय. ओके, हे बघा, एक कंडक्टर तुम्हाला दिसतोय आणि याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे A. एवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे आणि I करंट पास होतोय. तर क्वेश्चन काय विचारलाय, there is another area which makes an angle theta with the horizontal. तर या एरियावर करंट डेन्सिटी किती असेल, असा प्रश्न आहे. या एरियावर करंट डेन्सिटी किती असेल. ठीक आहे, तर सुरुवातीला आपल्याला हा एरिया फॉर एक्झाम्पल ए डॅश असेल. ओके, क्वेश्चन काय बघा, कॅल्क्युलेट करंट डेन्सिटी ऑन एरिया ए डॅश. ओके, ए डॅश या एरियावरची करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. तर त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल ए डॅश हा एरिया इन टर्म्स ऑफ, म्हणजे आपल्याला ही करंट डेन्सिटी इन टर्म्स ऑफ आय अँड कॅपिटल ए काढायचं आहे. तर ए डॅश इन टर्म्स ऑफ ए किती असेल हे कॅल्क्युलेट करावं लागेल. कसं कॅल्क्युलेट करावं लागेल, तर इथं काय करतो मी, राईट अँगल ट्रायंगल असा ड्रॉ करतो. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. तर आपल्याला ही लेफ्ट व्हर्टिकल साइड जी आहे ती आपल्याला माहित आहे ए एवढी आहे आणि हायपोटेनियस किती आहे, ए डॅश आहे. सो फ्रॉम डायग्राम सुरुवातीला ए डॅश हा एरिया काढावा लागेल आपल्याला. फ्रॉम डायग्राम काय येणार बघा, दॅट इज साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटा इज इक्वल टू काय होणार आहे, दॅट इज अपोजिट साइड दॅट इज ए ना, डिवायडेड बाय हायपोटेनियस किती येणार आहे, ए डॅश येणार आहे. अँड देअरफॉर ए डॅश हा एरिया किती येणार आहे, ए डॅश इज इक्वल टू ए डिवायडेड बाय साइन थिटा येणार आहे. ओके, हा झाला एरिया. आता करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी एरिया पाहिजे आणि त्याला परपेंडिक्युलर असणारा करंट पाहिजे. लक्षात घ्या, त्याला परपेंडिक्युलर असणारा करंट. ठीक आहे, आता या एरियाला परपेंडिक्युलर असणारा करंट म्हणजे असा करंट असणार आहे. तो करंट सपोज आय डॅश असेल. हा करंट या डायरेक्शन म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शन करंट आय आहे, तर परपेंडिक्युलर डायरेक्शन करंट किती येणार आहे, तो करंट आपल्याला काढता आला पाहिजे की. ओके, म्हणजे आता बघा, हा करंट आहे आय, इथला अँगल मिळाला तर हा आपण आय डॅश करू शकतो, काढू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला हा अँगल थोडक्यात फाइंड आउट करावा लागणार आहे. आता हा अँगल थीटा असेल तर इथं बघा, हा अँगल तुम्हाला थीटा दिसतोय, दोन्ही अँगल सेम असणार, म्हणजे हा अँगल काय येणार आहे, 90 मायनस थीटा येणार आहे. 90 मायनस थीटा. ठीक आहे, त्याच्यामुळे आता आयचा 90 मायनस थीटाच्या डायरेक्शनचा कंपोनंट म्हणजे आय डॅश असणार. कंपोनंट काढायचं माहिती आहे ना, 9. आय डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, आयचा 90 मायनस थीटाच्या डायरेक्शनचा कंपोनंट आय इंटू कॉस ऑफ 90 मायनस थीटा होणार, म्हणजे किती होणार आहे, आय साइन थीटा होणार. I sin theta, that is the I dash. And now the current density over area A dash.
म्हणजे करंट डेन्सिटी काढण्यासाठी तो एरिया आणि त्या एरियाला परपेंडिक्युलर असणारा करंट पाहिजे. लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा, ही प्रोसेस करायची आहे. नाउ करंट डेन्सिटी, ओके, J is equal to that is electric current in a direction perpendicular to that area divided by that area. ओके, सो इलेक्ट्रिक करंट किती आहे, हा जो ए डॅश हा एरिया आहे याला परपेंडिक्युलर डायरेक्शन करंट किती काढला आपण, I sin थिटा काढला, डिवायडेड बाय ए डॅश हा एरिया किती आहे, दॅट इज ए डिवायडेड बाय साइन थिटा आहे. साइन थिटा वर जाणार आहे आणि करंट डेन्सिटी काय येणार आहे फायनली, I by A into sin square theta. I by A into sin square theta. So this is the final answer. हा थोडासा डिफरंट प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे लक्षात येते का बघा, एक कंडक्टर असेल, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया ए असेल, त्याच्यामधून करंट I फ्लो होत असेल आणि ऍट अन अँगल थिटा एज शोन इन फिगर, समजा एक एरिया असेल तर त्या एरियावरची करंट डेन्सिटी किती येते, I by A इंटू साइन स्क्वेअर थिटा एवढी येते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. An electron beam has aperture of 2 mm square. Aperture म्हणजे एरिया दिलाय. इलेक्ट्रॉन बीमचा अपेअरचर म्हणजे एरिया दिलाय 2 mm स्क्वेअर दिलेला आहे. That is 2 into 10 raised to minus 6 meter square. A total 7 into 10 raised to 16 electron flows through any perpendicular cross section per second. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर सेकंड आपल्याला दिलेले आहेत. ते 7 इंटू किती आहे, 10 raised to 16 आहे. कॅल्क्युलेट करंट डेन्सिटी. आता करंट म्हणजे काय असतं, इट इज द चार्ज फ्लो किंवा चार्ज फ्लोईंग पर सेकंड असतं, बरोबर आहे ना. मग किती इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागलेत, 7 इंटू 10 raised to 16. म्हणजे 7 इंटू 10 raised to 16 वरचा चार्ज किती असणार आहे, त्याला 1.6 इंटू 10 raised to minus 19 न मल्टिप्लाय करावं लागेल. एवढा कुलोम्ब ऑफ चार्ज पर सेकंड फ्लो होणार आहे. कारण 7 इंटू 10 raised to 16 इलेक्ट्रॉन, एका इलेक्ट्रॉनावर आहे 1.6 इंटू 10 raised to minus 19 कुलोम्ब. ओके, म्हणजे एवढा कुलोम्ब ऑफ चार्ज पर सेकंड काय होणार आहे, फ्लो होणार आहे. अँड देअरफॉर कुलोम्ब पर सेकंड म्हणजेच अँपियर. हे किती येणार, 11.2 इंटू 10 raised to किती येणार आहे, -3 एम्पियर एवढा करंट येणार आहे. ओके, करंट विल बी 11.2 इंटू 10 raised to -3. हा करंट झाला. आता करंट डेन्सिटी काढायचा आहे. व्हेरी सिंपल एक्झाम्पल. करंट डेन्सिटी J इज इक्वल टू I डिवायडेड बाय A. करंट आहे 11.2 इंटू 10 raised to -3 डिवायडेड बाय 2 इंटू 10 raised to -6. सो करंट डेन्सिटी येणार आहे, that is 5.6 into 10 raised to 3. Okay, ampere per meter square. So this is your final answer. 5.6 into 10 raised to 3. Next question. Find the current flow through a copper wire of length 0.2 meter. ओके, या क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय बघा. करंट कॅल्क्युलेट करायचा आहे थ्रू ए कॉपर वायर ऑफ लेंथ is given as 0.2 meter. Area of cross section is given as 1 millimeter square.
that is 10⁻⁻⁶ meter square. When connected to a battery of, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे 4 व्होल्ट, गिवन इलेक्ट्रॉन मोबिलिटी म्हणजे म्यू दिलेला आहे 4.5 into 10⁻⁻⁶ meter square per volt second, and charge on electron 1.6 into 10⁻⁻19, आणि त्याचबरोबर नंबर ऑफ डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे स्मॉल यांची पण व्हॅल्यू दिली आहे 8.5 into 10⁻28 per meter cube, आणि इलेक्ट्रिक करंट कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आता इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, I is equal to NEA VD, NEA VD बरोबर आहे ना. आता N आहे का? आहे. E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, दॅट इज ऑल्सो अवेलेबल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील अवेलेबल आहे. फक्त ड्रिफ्ट वेलॉसिटी इथं कुठे दिसत नाही आपल्याला. आता ड्रिफ्ट वेलॉसिटी कसं काढायचं माहिती आहे ना, NEA मोबिलिटी दिसलं की ड्रिफ्ट वेलॉसिटीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मोबिलिटी तुम्हाला कळला पाहिजे. इन टर्म्स ऑफ मोबिलिटी काय येणार आहे, कारण मोबिलिटी म्हणजे असतं ड्रिफ्ट स्पीड पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ड्रिफ्ट स्पीड म्हणजे काय येणार आहे, म्यू इंटू इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे. NEA म्यू ऍज इट इज, परंतु इलेक्ट्रिक फील्ड तरी कुठं दिलं येतं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे फी डिवायडेड बाय एल असतं, हे माहिती पाहिजे. दोन कंडक्टरच्या एंड मधला पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय दी लेंथ. चल आता ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे, याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करूया. एन ची व्हॅल्यू आहे 8.5 into 10⁻28, ई ची व्हॅल्यू आहे 1.6 into 10⁻⁻19, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 10⁻⁻6, मोबिलिटी दिली आहे 4.5 into 10⁻⁻6, पोटेन्शियल डिफरन्स किती दिलाय, व्हेन कनेक्टेड टू बॅटरी ऑफ 4 व्होल्ट म्हटलंय, डिवायडेड बाय द लेंथ. लेंथ किती दिले, 0.2 दिले. ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही. याचा आन्सर 1.224 एम्पियर येतं. 1.224 एम्पियर is the answer. Next question. An aluminum wire of diameter 0.24 centimeter is connected in series to the copper wire of diameter 0.16 meter. म्हणजे इथं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 2 वायर्स दिलेला आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट. ज्याचा डायमीटर जास्त आहे, आणि कॉपर वायर त्याचा डायमीटर थोडासा कमी आहे. दिस इज अल्युमिनियम वायर अँड दिस इज द कॉपर वायर. द वायर कॅरी इलेक्ट्रिक करंट ऑफ 10 एम्पियर, म्हणजे 10 एम्पियरचा करंट जो आहे तो काय होतोय, पास होतोय. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला माहिती पाहिजे की जेवढा करंट अल्युमिनियम मधून पास होणार तेवढाच कॉपर मधून पास होणार आहे. फाइंड द करंट डेन्सिटी इन अल्युमिनियम वायर, ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन द कॉपर वायर. म्हणजे अल्युमिनियम मधली करंट डेन्सिटी काढायची आहे आणि कॉपर मधली ड्रिफ्ट वेलॉसिटी काढायचा आहे. एन ची व्हॅल्यू तुम्हाला इथं दिलेली आहे. ओके, अल्युमिनियम वायरचा डायमीटर 0.24 सेंटीमीटर दिलाय, म्हणजे रेडियस ऑफ अल्युमिनियम वायर किती येणार आहे, 0.12 सेंटीमीटर. 0.12 into 10⁻². आणि कॉपर वायरचा डायमीटर 0.16 दिलाय, म्हणजे रेडियस ऑफ कॉपर वायर किती येणार आहे, 0.08 into 10⁻². -2 मीटर. हे बाय मिस्टेक 0.16 मीटर झालेला आहे. इट इज 0.16 सेंटीमीटर आहे. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉन डेन्सिटी देखील दिलेली आहे इथं 8.4 into 10⁻28. दिस इज ऑफ कॉपर दिलेला आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ओके,
आता फर्स्ट ऑफ ऑल करंट डेन्सिटी कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट क्वेश्चन, करंट डेन्सिटी ऑफ अल्युमिनियम वायर इज द करंट डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता करंट किती आहे, 10 एम्पियर आहे, डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती येणार आहे, दॅट इज पाय इंटू आर स्क्वेअर येणार आहे. आर स्क्वेअर म्हणजे अल्युमिनियमचा रेडियसचा स्क्वेअर म्हणजे 0.12. याला आपण असं करूया 12 इंटू 10⁻⁻⁴ लिहूया. म्हणजे काय होणार आहे, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 144 इंटू 10⁻⁸ होणार आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आणि याच्यावरून करंट डेन्सिटी येते ओके 2.2 इंटू 10⁻⁶. 2.2 इंटू 10⁻⁶ एम्पियर पर मीटर स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे दॅट इज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काढायचं आहे. आता इथं बघा करंटचा फॉर्म्युला असतो NEAVD, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला काय येणार आहे, I डिवायडेड बाय NEA. जो फॉर्म्युला अप्लाय होईल तो वापरावा लागेल तुम्हाला, कारण ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे 3 फॉर्म्युले बघितलेले आहेत आपण. I आहे 10, इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिले 8.4 इंटू 10⁻28. त्याच्यानंतर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन देखील दिलेला आहे 1.6. ओके, so therefore here drift velocity is equal to 10 ampere charge current आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी 8.4 इंटू 10⁻28, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम्ब असतं, आणि एरिया म्हणजे पाय इंटू रेडियस स्क्वेअर. आता रेडियस ऑफ कॉपर आहे 8 इंटू 10⁻⁻4 लिहूया. ओके, 8 इंटू 10⁻⁻4, 0.08 इंटू 10⁻⁻2 म्हणजे 8 इंटू 10⁻⁻4, आणि स्क्वेअर केल्यानंतर काय होणार आहे 64 इंटू 10⁻⁸. ओके, तर याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके, याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी येते 3.7 इंटू 10⁻⁻4, 3.7 इंटू 10⁻⁻4 meter per second. Okay, so this is the drift velocity in the copper for the 10 ampere current.